आता पुढची बातमी। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। अंत्यविधीआधी पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयामध्ये ठेवलं जातंय। सकाळी अगदी 11:30च्या सुमारास हे दर्शन घेता येऊ शकतं। सध्याच्या क्षणाला हे पार्थिव दिल्लीतल्या काँग्रेस मुख्यालयामध्ये पोहोचलेलं आहे। इथे अंत्यदर्शनासाठी हे पार्थिव ठेवलं गेलेलं आहे। साधारणपणे 11:30च्या सुमारास दिल्लीतल्या निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, पार्थिव सध्या मुख्यालयामध्ये पोहोचलेलं आहे का आणि कोण कोण नेमके नेते तिथे उपस्थित आहेत काँग्रेसचे? मनमोहन सिंग यांचं पार्थिव काँग्रेस मुख्यालयामध्ये पोहोचलेलं आहे। त्यांच्या हे पार्थिव स्वीकारण्यासाठी या ठिकाणी राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, प्रियंका गांधी या देखील उभ्या होत्या। त्याचबरोबर काँग्रेसचे जे बडे नेते, काँग्रेस त्यांच्या कार्यकाळामध्ये मंत्री राहिलेले सुशील कुमार शिंदे, सलमान खुर्शीद, पी चिदंबरम यासारखे नेते जे आहेत या ठिकाणी पोहोचले होते। त्याचबरोबर त्यांच्या पत्नींना राहुल गांधी यांनी रिसीव्ह केलं, सोबत घेऊन ज्या ठिकाणी पार्थिव ठेवलं जाणार आहे त्या ठिकाणी सोबत घेऊन गेले। त्यांच्या तीनही मुली उपेंद्र सिंग, दमन सिंग आणि अमृत सिंग या ज्या होत्या या देखील सोबत होत्या। आणि एकंदरीत जर पाहिलं त्यांचं आयुष्य तर अटलजी म्हणतात तशा पद्धतीने मैं जी भर जिया मैं मन से मरू। तर त्यांच्या गेल्यानंतरची त्यांची जी आज जगभरामध्ये त्यांची आठवण काढली जाते ती त्यांच्या कामाने काढली जाते आहे। कर्मण्यवादी कार्यस्य मा फलेषु कदाचनम असं जे म्हटलं जातं तर त्यांच्या कर्तृत्वाने ते या ठिकाणी पोहोचले। जाती धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांनी राजकारण केलं, समाजकारण केलं, आर्थिक उन्नतीकरणाचं राजकारण केलं। त्यांच्या योजनाची त्यांची ताकद होती। आधार कार्ड असो त्यांच्या काळात आलं, त्याचबरोबर माहितीचा अधिकार असो ते सर्वसामान्यांसाठी आला, शिक्षणाचा अधिकार असो तो या ठिकाणी पोहोचला। तर एकंदरीत जर पाहता तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्यांच्या आयुष्यामध्ये एक महत्त्वाचा भाग म्हणून पाहिल्या जात आहेत। जर पाहिलं मोठी गर्दी इथं झाल्याचं अंत्यदर्शनाला आपण पाहू शकतोय। वेळोवेळी तुमच्याकडून शिवाजी पुढचे तपशील घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ही सध्या काँग्रेस मुख्यालयातली आतली दृश्य आपण बघतोय जिथे पार्थिव ठेवलं गेलेलं आहे मनमोहन सिंग यांचं। आणि आता काँग्रेसचे सगळे ज्येष्ठ नेते आहेत, इतर कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत जे त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी इथे मुख्यालयामध्ये आलेले आहेत। ही दृश्य आपण बघतोय। सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधी हे सगळे जण तिथे उपस्थित आहेत। मनमोहन सिंग यांना पुष्पचक्र सोनिया गांधी यांच्या हस्ते अर्पण करण्यात आलं आणि अखेरचा निरोप त्यांना दिला गेलाय। मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सुद्धा हे पुष्पचक्र अर्पण करतायत। काँग्रेसचे अनेक महत्त्वाचे नेते इथं मुख्यालयामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी जमलेले आहेत। राहुल गांधी यांनी सुद्धा पुष्पचक्र अर्पण करत अखेरचं दर्शन मनमोहन सिंग यांचं घेतलं। ही दृश्य आपण बघतोय। काँग्रेस पक्ष आणि संपूर्ण देशाचं सुद्धा मोठं नुकसान करणारं हे चित्र आहे। खासदार प्रियंका गांधींनी सुद्धा पुष्पार्पण केलेले आहेत आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांचं अंतिम दर्शन घेतलेलं आहे। सगळ्या राजकीय वर्तुळातल्या नेत्यांबरोबरच त्यांचे कुटुंबीय आहेत, इतर त्यांचे जे आप्तजन आहेत ते इथे जमलेले आहेत। त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी हे सगळे इथे आलेले आहेत। काँग्रेस मुख्यालयाच्या आतली ही दृश्य आपण बघतोय जिथे डॉक्टर मनमोहन सिंग यांचं पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी ठेवलं गेलेलं आहे। आणखी साधारणपणे 1 ते 1.5 तास हे पार्थिव इथे ठेवलं जाईल आणि त्यानंतर निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार शासकीय इतमामात केले जातील।